जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँक्वेट हॉल, गार्डन लॉन्स, लग्न, वाढदिवस, इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा, 400 लोकांकरिता हॉल व 2000 लोकांच्या क्षमतेचं लॉन, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये। व्हेज की नॉन व्हेज, तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये। तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स, सगळं काही एका ठिकाणी। आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर, प्रशस्त जागा, स्वच्छ वातावरण आणि 24 तासांची सोय। इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो। आमचा पत्ता अहिल्यानगर, कर्जत, जिओ पेट्रोल पंप जवळ, राशीन रोड, तिरुपती नगर। ठेवणी कायमच्या होतात। ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल। येथील नामांकित असणाऱ्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तब्बल 40 वर्षांनी काही मित्र मैत्रिणी एकत्र आले आहेत आणि आज दिवसभर ते आपल्याशी एकमेकाशी संवाद साधणार आहेत। कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे हे 40 वर्षापूर्वीचे मित्र आज शरीराने, मनाने, आकाराने पूर्णपणे बदललेले आपल्याला पाहावयास मिळतात। ते गाणं मी 2 ओळी फक्त मुखडा म्हणतो। झिंगनांग चिकांग, झिंगनांग चिकांग, एक मनातली बात मी सांगतो तुम्हाले, एक होती पोरगी ती आवडली मले, रोज रोज ती तिच्या दारामध्ये बसे, माझ्याकडं पाहून गालामध्ये हसे, मी तिथंच घुटमळत राहू, तिरक्या नजरेनं तिच्याकडं पाहू। ती म्हणली एक दिवस काय अति गमतच झाली, नटून थटून ती माझ्या खोलीमध्ये आली, मी म्हणलो तिला सांग मनातली बात, ती म्हणली जरा असा पुढं कर हात, तिनं माझ्या हातामध्ये बांधली राखी, तेव्हा माझ्या तोंडाची चव झाली फिकी, झिंगनांग चिकांग, झिंगनांग चिकांग। हे मी लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये 40 वर्षांनी पुन्हा एकदा महाविद्यालयातील मित्र मैत्रिणी एकत्र आले होते आणि त्यांचा अनोखा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न झाला। गाठी, भेटी, गप्पा, गोष्टी, नकला आणि सर्व काही या स्नेह मेळाव्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळाले। कोमल संगीत की देवी स्वर सजन। या सोहळ्याच्या वेळी ज्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली ही पिढी तयार झाली त्या सर्व गुरुजनांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा यावेळी या ठिकाणी सन्मानही करण्यात आला। पण तरी पण काही कोणाचे आले कोणाचे नाही आले, पण शेवटी मग बोलून विचारून आम्ही ओळख करून घेतली। खूप खूप आनंद झाला। असेच आमचे दरवेळेस स्नेह मेळावे पार पाडायचं अशी खूप इच्छा आहे। कॉलेज जीवनामध्ये ज्यांचं दादा पाटील महाविद्यालयामध्ये किंवा त्या कर्जत कॉलेजमध्ये अशी ब्युटी केन अशी चर्चा होती अशा आहेत, असा उल्लेख मगाशी काही जणांनी बोलताना केला, त्यांच्याशी संवाद साधूया। तर काय वाटतं आता एवढं सगळं माझ्याबद्दल ऐकल्यानंतर असं वाटतं की मी परत कॉलेजला आले की काय। 40 वर्षानंतर भेटलेला मित्र, त्याचा संपूर्णपणे आकारात झालेला बदल, त्यावेळेचा युवक आज आजी आणि आजोबाच्या पेहरावात या ठिकाणी आला होता। मात्र तरी देखील भेटण्याची एक ओढ, एक आस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यावेळी दिवसभर अतिशय धमाल करत या सर्वांनी या ठिकाणी या स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला। आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून या सर्व उपस्थित मित्रमैत्रिणींचा गप्पा मारून आढावा घेतला। त्यावेळी महाविद्यालयीन जीवनामधील त्यांचे अनुभव, त्यावेळेसच्या त्यांच्या कलाकारी, अदाकारी यासह सर्व गोष्टी कशा पद्धतीने सादर झाल्या या आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणास या ठिकाणी दाखवतो प्रयत्न करतो मी। लैला में लैला ऐसी हूँ लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला, लैला ओ लैला लैला ऐसी तू लैला, हर कोई चाहे तुझसे मिलना अकेला। हे बाइंडिंग काय होणार नाही, कमी होणार नाही, उलट हळूहळू वाढत जाईल की जे नमस्कार, आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित असणाऱ्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तब्बल 40 वर्षांनी काही मित्र मैत्रिणी एकत्र आले आहेत आणि आज दिवसभर ते आपल्याशी एकमेकाशी संवाद साधणार आहेत।
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे हे 40 वर्षापूर्वीचे मित्र आज शरीराने, मनाने, आकाराने पूर्णपणे बदललेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि हे 40 वर्षांची ही जी पूर्वीची मैत्री ती आज या ठिकाणी पुन्हा जागवण्यासाठी हे सर्वजण एकत्र आलेत. यामध्ये सन 1981 ते 1984 या कालावधीमध्ये दादा पाटील महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी आता संवाद साधणार आहोत की त्यावेळेचं महाविद्यालय, आज त्यांची सिच्युएशन काय आहे आणि आज बदललेलं महाविद्यालय आणि त्यांच्या जीवनामध्ये झालेले बदल आपण या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. माझ्यासोबत आहेत या ठिकाणी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. या सर, नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी आबासाहेब गंगाराम जगझाप. माझं गाव आष्टी तालुक्यामध्ये आहे, बीड जिल्ह्यामध्ये. आणि मी या महाविद्यालयामध्ये 1980 प्रवेश घेतला. 80 ते 84 5-4 वर्ष आम्ही इथं शिकलो. अतिशय दारिद्र्यामध्ये जन्मलेले आम्ही. कर्मवीर भाऊराव अण्णांनी जी ही संस्था निर्माण केली ती बहुजनांच्या, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, शिक्षणाची, ज्ञानाची गंगा गरिबांच्या दारापर्यंत जावी म्हणून साताऱ्यामधल्या रयत शिक्षण संस्थेची शाखा इथं कर्जत या छोट्याशा गावामध्ये सुरू झाली. आणि त्यामुळंच आम्हा गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय इथं झाली. त्यांचे जे विचार होते भाऊराव पाटलांचे की माझ्या टोकीच्या आणि दाढीच्या केसाएवढे मी विद्यार्थी शिकवीन आणि या व्यवस्थेमध्ये त्यांना काम, म्हणजे त्यांचं जीवन मी बदलून टाकू शकतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते जो कुणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला गुरगुरायचंही नाही, फक्त आपल्याला ते दूध प्राशन करायचं. आणि भाऊरावांनी आम्हाला कर्मवाणी शिका योजनेमध्ये काम दिलं. ही जी जुनी इमारत दिसते आहे त्या इमारतीच्या विटा, वाळू, खडी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. इथे एक छोटंसं वसतिगृह होतं आणि त्या वसतिगृहामध्ये आम्ही 120 विद्यार्थी राहत होतो. त्या भाकरीची भाजी खाऊन आम्ही शिकलो. एका कपड्यानिशी आम्ही इथं आलेले विद्यार्थी आज माझ्या माहितीप्रमाणे आज जेवढे जे भेटले त्यापैकी कुणीही दारिद्र्यात नाही. आज सगळे वेल सेटल्ड आहेत. आणि हा जो परिवर्तनाचा लढा आहे, हा परिवर्तन त्यांनी सुरू केलेलं जे काम आहे ते आज फुलताना फळताना दिसत आहे. ती फार मोठी त्यावेळेची तुमची एखादी महाविद्यालयातील अनुभव किंवा एखादा किस्सा सांगा. महाविद्यालयामध्ये अनेक गोष्टी घडल्या. मी थोडा काय म्हणूया त्याला कलाकार विद्यार्थी असल्यामुळे वसतिगृहात राहायचो. अनेक वेळा आम्हाला हुडूसफुडूसही केलं जायचं. परंतु त्यावेळचे प्राचार्य डॉक्टर DK खोत साहेब, तत्त्वज्ञान विषयामधले PhD, ते आम्हाला एवढे प्रेमाने वागवायचे. आणि इथं तावरे सर नावाचे एक सिनियर क्लर्क्स होते, ते आम्हाला आमच्या वसतिगृहातल्या गोरगरिबांच्या मुलांना स्कॉलरशिप त्यांची वेळेवर देणं, त्यांना ते कसे राहतात, कसे जगतात याची ती व्यवस्था करायचे. गावामध्ये सुद्धा गावातले लोकंसुद्धा खूप चांगले, या गावचे कर्जतचे, आम्हाला खूप चांगलं वागणूक मिळाली आणि म्हणून आम्ही शिकू शकलो. मला एक सांगा की तुम्ही महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागामध्ये बऱ्याच वेळा भाग घेतला होता. नाटक असेल तर त्यावेळेस एखादं काय गाणं असेल किंवा काही सादरीकरण केलं असेल तर ते आठवत असेल तर ते सांगा. हो, या महाविद्यालयामध्ये मी कलाकार असल्यामुळे सांस्कृतिक विभागामध्ये सक्रिय सहभाग होता. NCC असो, NSS असो, NSSमध्येही मी खूप काम केलं. NCC मध्ये सुद्धा मी बेस्ट कॅडेट म्हणून झालो. आणि इथं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खूप छान एकांकिका आम्ही बसवायचो. दरवर्षी एकांकिका, नाटिका, नाटक, विविध गुणदर्शनामध्ये मी नृत्यही केलेलं आहे, हार्मोनियम वाजवलेलं आहे, मी गाणंही म्हटलेले आहेत. त्यापैकी त्यावेळेचं माझं आवडतं एक गाणं झिंगनांग चिकांग नावाचं. ते गाणं मी 2 ओळी फक्त मुखडा म्हणतो. झिंगनांग चिकांग एक मनातली बातमी सांगतो तुम्हाले. एक होती पोरगी ती आवडली मले. रोज रोज ती तिच्या दारामध्ये बसे. माझ्याकडं पाहून गालामध्ये हसे. मी तिथंच घुटमळत राहू. तिरक्या नजरेनं तिच्याकडं पाहू. ती म्हणली एक दिस काय अति गमतच झाली. नटून थटून ती माझ्या खोलीमध्ये आली. मी म्हणलो तिला सांग मनातली बात. ती म्हणली जरा असा पुढं कर हात. तिनं माझ्या हातामध्ये बांधली राखी. तेव्हा माझ्या तोंडाची चव झाली फिकी. झिंगनांग चिकांग हे मी लोकगीत सादर केलं होतं. ते खूप गाजलं होतं. सगळं महाविद्यालयाच्या व्यासपीठावर गाजलं. महाविद्यालयाच्या प्रचंड मोठं गॅदरिंग असायचं. सगळा गाव उलटायचा. काही कविता वगैरे करता? मी खूप कविता लिहितो. मी विद्रोही कवी आहे. मी सामाजिक चळवळीवरही लिहितो आणि खूप छान कविता लिहितो.
माझ्या आज सगळे मित्र भेटलेत, काय वाटतं? 40 वर्षांनी, किती वर्षांनी भेटी झाली? आमचे कुलकर्णी सरही भेटले, खूप आमची 45 वर्षानंतर भेट आहे. हे तर खोटे साहेब माझे गावचे आहेत. बरं, आता तुमच्यात काय काय बदल झाले त्यावेळेस? माझ्यामध्ये बदल, मी अगदी आबा होतो, असा आबा होतो, आता मी आबासाहेब झालो आहे. माझं कुटुंब, हे माझी 2 मुलं आहेत समोर उभी, ही दोन्ही मुलं प्राध्यापक आहेत. आपण या ठिकाणी आबांना भेटलोय, जे आबा होते ते आता आबासाहेब झालेत. अशा पद्धतीचे बदल या सर्वांमध्ये झालेत. या काही माझे आणखी विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बोला. हां, बरं, आणखी त्यांना आपल्याशी बोलायचं. किरकोळ अनुभव, अतिशय दारिद्र्य. माझ्या पायातल्या स्लीपरला ते बेल्ट तुटल्यानंतर आम्ही असे खिळे काट्या लावायचं, टाचरी लावून इथं राहिलेलो आहोत या परिसरामध्ये. आज मी अतिशय संपन्न आहे. माझी 3 अपत्य नोकरीला आहेत, माझं घर आहे, माझ्याकडे 4 चाकी गाडी आहे. आणि ज्या दिवशी मी या विद्यालयात आलो होतो सर, त्या दिवशी माझ्या गावावरून यायला मिरजगावरून ₹1.25 तिकीट होतं. तर त्यावेळेस पेटी नव्हती, हॉस्टेलवर राहायला यायची. तर जुन्या काळातली कोणची तरी एक जुनी पेटी, तिला कडी कोंडा नव्हता, असं दोरी बांधून 9 किलोमीटर डोक्यावर पायी घेऊन ती पेटी मी या महाविद्यालयात आलो होतो. आज मी सुखी आहे, आनंदी आहे. या महापुरुषांची, या महामानवांच्या कर्तृत्वाचीच ते फलित आहे असं मी मला मानतो. आपण या ठिकाणी पाहिलं की आणखीनही काही माझे विद्यार्थी या ठिकाणी महाविद्यालयाचे आले आहेत. पानसरे साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुमचं पहिलं नाव सांगा. माझं नाव अनिल धर्माजी पानसरे, मी संगमनेरहून आलो आहे आणि मी इथे 80पर्यंत माझे विद्यार्थी आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला संगमनेरमध्ये, खूप आवडलं मला. इतक्या वर्षांनी सर्वजण भेटलेत, काय खूप आनंद वाटला. सगळे जुने मित्रमैत्रिणी भेटले, खूप आनंद झाला. बरं, किती जणांना ओळखता आलं, काही जणांना ओळखता नाही आलं? तुम्हाला कोणी ओळखलं पहिले? नाही, मला आता माझे कनेक्टेड मित्र होते हे सगळे, यांनी मला लगेच ओळखलं. हां. बरं, तुमचा एखादा त्यावेळेचा अनुभव सांगा महाविद्यालयातला आम्हाला. एखादा किस्सा काहीतरी असेल, खोड केलेला असेल, काहीतरी वेगळा असेल, काही असं. आता त्यावेळेचा किस्सा म्हणजे आम्ही उलटी भाषा बोलायचो. आता त्यातलं एक ओळ म्हणून दाखवतो मी गाणं. हां, की बांजूळ किपल्या झाला की लोड नुकाचा चावतो, लोड चावतो, लोड नुकाचा चावतो. आता सध्या काय करताय? सर, माझं संगमनेरमध्ये मेडिकल आहे, सत्यम मेडिकल नावाने, आणि मी बस स्टँडच्या बाजूला, मी तिथंच धंदा हे करतो, मेडिकल स्टोर चालवतो. आणि इथं कर्जतला राहायला कुठे होतो? मी पंचायत समिती क्वार्टर्समध्ये राहत होतो, वडील सर्व्हिसला होते. मी 5वी ते 12वी इथंच होतो. पानसरे साहेबांची या ठिकाणी उलट्या भाषेची कविता ऐकली. आपल्या कर्जतमध्ये राहणारे काही जण आहेत, जे माजी विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. या सादिक सर, काय वाटतं, साधारण एक 40 वर्षांनी सर्व मित्र भेटले, आनंद होतो. 40 वर्षांनी सर्वजण मिळाल्यामुळं, जुने मित्र मिळाले, जे ओळखी संपत चालल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा मिळाल्यामुळं जीवनाला पुन्हा उजाळा मिळाला. बस सगळ्यांचे आनंद आहे. काय वाटतं सादिक सर, सगळे मित्र भेटलेत आज? काय नाही, बरं व्यवस्थित मेळ झाला. पूर्वीचे कॉलेजचे काही दिवस आठवले? पण आठवून काय करतात. अपेक्षा अशी आहे, 40 वर्षांनी भेटलो, आणखीन 40 वर्षांनी परत सगळे भेटावेत, हे सर्वांना सही परमेश्वराचरणी इच्छा. ही आयडिया कोणाला जमली नाही, ती सुनील भाऊन जमली. बरं, काय वाटतं, सर्व मित्र भेटले? काही नाही, 40 वर्षांनी सगळे मित्र भेटले, खूप आनंद झाला, छान वाटलं. बऱ्याच लोकांचे चेहरे ओळखू येत नव्हते, पण सगळ्यांनी ओळख करून दिल्यामुळे सगळे एकमेकाला ओळखायला लागले. 40 वर्षानंतर बदल होतोच ना चेहऱ्यात. तुम्हाला किती जणांनी ओळखलं? काय मला बहुतेक लोकांनी ओळखलं, कारण कॉलेजमध्ये मी प्लेअर होतो, त्याच्यामुळे मला बहुतेक लोक ओळखत होती. तर मला बहुतेकांनी ओळखलं, पण मला सगळ्यांना ओळखता आलं नाही. बरं, त्यावेळेचा किस्सा एखादा सांगा कॉलेजमधला. त्यावेळेचा किस्सा, निवडणुकीत खूप गोंधळ चालायचा. दादा पाटीलची निवडणूक म्हणजे जिल्ह्यात 1 नंबर होती. ज्यावेळेला आम्ही FY BComला होतो, त्यावेळेला राशींची कर्जची अशी इतकी भांडणं झाली की अख्खा रोड, डांबरी रोड लाल झालता. अरे बापरे. इतकी भांडणं झाली. राशींच्या पोराला कर्ज लोकांनी मारलं होतं. पण त्यावेळेला कॉलेजमध्ये स्पिरिट वेगळंच असतं. त्यावेळेला झाल्या सगळ्याच्या चुका सगळ्यांनी विसरून जायच्या. आज सगळे आलते, सगळ्यांनी तो विषय घेतला, हसले, छान वाटलं, एकदम छान वाटलं. यस, आबा आहेत आपल्याबरोबर या ठिकाणी. आबा, काय वाटतं, आज सगळे मित्र भेटलेत? आज एवढ्या 40 वर्षानंतर आपण सगळी एक चेहरे नवे, जुने चेहरे नवे झाले आज आपल्याला सगळ्या दृष्टीने. आणि ह्याचे एवढा आनंद कशा दररोजच्या जीवनात नाही एवढा आनंद, पण आज खराच जीवनातला आज आनंद भेटला सगळा. जुने मित्र भेटल्यानंतरच आनंद झाला. बसणार कोणी आलाय का? आलेत ना आता ही सगळं. हो, फार त्याला भेटल्यानंतर नाही, आपण आज 40 वर्षातून चेहरेच आज ओळखू आहे ना.
पण तो आनंद त्या दिवसापेक्षा सुद्धा आजचा आनंद फार मोठा आहे. कॉलेजचे दिवस आठवले ना. काय किस्सा आठवतोय काय एखादा तुमच्या कॉलेजमधला? आता भांडणं आम्ही ह्याच्यातच होतो सगळेजण. पहिल्या रंग्याच्या गँगमध्ये म्हणल्यावर काय तिथे रंगा गँग फेमस. रंगा गँग फेमस होती, बब्याची रंग्याची गँग. मग तिथं काय विशेष नव्हता. थँक्यू. हो शेटे साहेब, शेटे साहेब बोलो सुनील दादा त्यांना चौघांना. शेटे साहेब. हो लायला साहेब. हो लायला फेमस. लाला साहेब. शेट घे. हो लाला साहेब. अहो चला की 2 मिनिटं आम्ही. अहो 2 मिनिटं बाईट घ्यायची. चला 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 चला. मीच घेणार, कोण घेणार? बाईट द्यायची. येस देऊ ना आम्ही. हां, दादा पाटील महाविद्यालयामध्ये आणि त्यावेळेच्या कर्जत कॉलेजमध्ये अतिशय लैला या नावाने फेमस असणारे आबासाहेब शिंदे, बाबूराव शिंदे, ज्यांना लैला म्हणून ओळखलं जायचं, तर ते आज या ठिकाणी, म्हणजे मी तेव्हा लहान होतो पण मी कॉलेजचे प्रत्येक कार्यक्रम गॅदरिंगचा ऐकला आहे. मी सुद्धा तुमचं गाणं ऐकलेलं आहे त्यावेळेस. एकाच आवाजामध्ये पुरुष आणि स्त्रीचा आवाज ते काढतात. तर आपण एक झलक त्यांना या ठिकाणी म्हणायला लावणार आहेत. एकदा आमच्यासाठी झलक होती. मी बाबूराव नारायण शिंदे. कॉलेजमध्ये असताना या ठिकाणी गॅदरिंगचे सर्व काही सेक्शन वगैरे माझ्याकडे असायचा. तेव्हा आता आवाजामध्ये फरक झालेला आहे, तर सुद्धा प्रयत्न करतो मी. लैला में लैला ऐसी हूँ लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला. लैला ओ लैला लैला ऐसी तू लैला, हर कोई चाहे तुझसे मिलना अकेला. सुंदर. काय वाटतं आज इतक्या वर्षांनी महाविद्यालयात आलात? मला एक सांगा, जेव्हा महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हा पहिली भावना काय होती? आता मी ज्यावेळेस या ठिकाणी महाविद्यालयामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्या घरी आलो, माझ्या कर्मभूमीमध्ये आलो. मला असं वाटलं कारण ज्या भूमीने आम्हाला घडवलं आणि मोठ्या उच्च पदावरती नेलं, त्या कर्मभूमीच्या आम्ही अत्यंत या ठिकाणी अत्यंत नतमस्तक आहोत. आणि खूप या ठिकाणी हालाकीतनं दिवस काढल्यानंतरसुद्धा आम्ही या ठिकाणी मागं डगमगलो नाही. आणि कैलासवासी दादा पाटील यांच्या आशीर्वादाने, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आशीर्वादाने आम्ही आज खूप मोठ्या पदावरती या ठिकाणी कामं केली आणि समाजसेवेचेही कामं करत आहोत आणि इथून पुढे करत राहणार. आणि आमच्या येणाऱ्या नवीन पिढीलासुद्धा आम्ही ह्या सामाजिक संस्थेचं, सामाजिक व्यवस्थेचं काय या ठिकाणी बाबा उत्तरदायित्व असतं ते सुद्धा आम्ही त्यांना या ठिकाणी सांगणार आहोत आणि सांगत आहोत. आपल्याकडं सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी जी पोलीस विभागामध्ये होते लालासाहेब शेटे आहेत. आज सगळे मित्र आलेत. किती वर्षांनी भेटी झाल्यात सर्वांची? जवळजवळ 42 वर्षांनी भेटी झाल्या सगळ्यांच्या. काय वाटतं पहिल्यांदाच भेटला तर? तसा बाबूरावांना आम्ही भेटायचो अधूनमधून कधी, पण बाकीचे भेटल्यानंतर इतका आनंद झाला की मला थोडी शुगर आहे, परंतु आता पाठीमागच्या एक 8-10 दिवसापासून आम्ही सगळे मित्र एकत्र बसतो, बोलतो. माझी शुगर नॉर्मल झालेली आहे. वा वा, क्या बात. इतका आनंद झाला. इतका आनंद म्हणजे मित्रांमध्ये वेळ घालवणं हा याच्यासारखा आनंद दुसरा म्हणजे हा आरोग्यातून बरा होण्यासारखा उपाय आहे. काय किस्सा आठवतोय कॉलेजचा एखादा सांगा? कारण तुम्ही कॉलेजमध्ये तसे त्या काळातही फेमसच होते, बरोबर आहे की नाही? ना कॉलेजमध्ये मी असताना आम्ही शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकामध्ये मी भूमिका केली होती. कार्ट म्हणून 80 वर्षाच्या म्हाताऱ्याची. तर त्यावेळेस तो जो मेकअप केला होता तो ह्या कॉलेजच्या दोन्ही हायस्कूलच्या चित्रकला शिक्षकांनी तो माझा मेकअप केला होता 80 वर्ष म्हाताऱ्याचा. तर ज्यावेळेस ते नाटक चालू होतं त्याच्यानंतर मधला पडदा पडल्यानंतर पब्लिकने विचारलं की ठीक आहे तुम्ही कॉलेजमध्ये नाटक केलं पण एवढा 80 वर्ष वयाचा म्हातारा आणला कुठं? मग त्यावेळेस त्या प्राध्यापकांनी सांगितलं हा आपला हॉस्टेलचा विद्यार्थीच आहे. तर ते म्हणे नाही हा कुठून तरी तुम्ही म्हातारा आणलेला आहे. मग त्यावेळेस मला पब्लिकमध्ये स्टेजवर बोलावून माझी ओळख करून दिली पब्लिक समोर की बाबा हा ह्या कॉलेजचाच विद्यार्थी आहे, 80 वर्षाचा म्हातारा. साधारण किती साली ते नाटक?
82-83 वर्षापूर्वी शेटे साहेबांनी शांतीचं कार्ट या नाटकामध्ये अभिनय केला होता आणि आज 40 वर्षांनी त्या पुन्हा एकदा आठवणी त्यांना या ठिकाणी आठवल्या आहेत. आता या ठिकाणी अजूनही काही आहेत आलेले, तर तुमचं नाव सांगा आणि सध्या आता काय वाटतं आज तुम्ही आलात सर? मी सुरेंद्र चव्हाण सर, मी या कॉलेजचाच विद्यार्थी आहे. हा जो उपक्रम सादर केलेला आहे, शक्यतो माध्यमिक शाळेंचे उपक्रम होत असतात गेट टुगेदरचे, स्नेह मेळाव्याचे, पण विशेष करून सादिकभाई की कॉलेजच्या मित्रमैत्रिणीचा कार्यक्रम हे घेणं हे खरोखर कौतुकास्पद आहे सुभाषजी. कारण आपण हायस्कूलचेच कार्यक्रम मी बऱ्यापैकी अटेंड केले आणि जेव्हा या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन जेव्हा सुरुवातीला मिळालं की खरोखर इतका आनंद झाला की हा कार्यक्रम खरंच कॉलेजचा होईल का नाही. कारण हे डाऊटफुलीच होतं, कारण कॉलेजचं काही गेट टुगेदर कधी ऐकण्यामध्ये नसतंच आणि आपण तर त्या कार्यक्रमाला तर अद्यापर्यंत मला वाटतं हा पहिल्यांदाच हा कार्यक्रम आहे की कॉलेजचं गेट टुगेदर. आणि गेट टुगेदरला त्याच्यामध्ये तुम्ही त्याला आणखी थोडासा टर्निंग असा दिलेला आहे सुभाषराव की फक्त एकाच बॅचचे विद्यार्थी न बोलवता की त्या कॉलेजच्या बद्दल ज्या ज्या मित्रमैत्रिणींच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळ आहे, असं जे आतून नातं आहे, या सर्वांना तुम्ही जवळजवळ 81, 80 ते 85पर्यंतच्या या मित्रमैत्रिणींना तुम्ही जे बोलवलं आहे, खरोखर ह्या उपक्रमाबद्दल मी संयोजकांचं, या कॉलेजच्या प्राचार्य एखादा अनुभव सांगा. खूप मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना खरंच पुढील कुठल्याही कार्यक्रमाला तुमचा एखादा किस्सा आहे? माझा एक अनुभव मी असा सांगतो की प्राध्यापकाबद्दलचा की संभा पाटील सर की सुरुवातीला जेव्हा या ठिकाणी आले तर हॉस्टेलला राहतो. मी हॉस्टेलचा विद्यार्थी आहे. मी या कर्जतमध्ये 8वी ते 12वीपर्यंत मी या ठिकाणी राहिलेलो. कर्जतमध्ये 8वी ते 10वी मी माध्यमिकच्या हॉस्टेलला होतो खाली आणि 11वी 12वीला मी या कर्जत कॉलेजच्या हॉस्टेलला होतो. तर अनुभव माझा कॉलेजच्या संदर्भातला मी सांगतो, कारण त्याच्या अगोदर मी दादा पाटलाबद्दलचा एक अनुभव सांगू इच्छितो. आम्ही जेव्हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर एक 6-6:15च्या दरम्यान आम्ही जेवायला जे एकत्र असायचो आम्ही, तर तिथं स्वतः दादा पाटील, आदरणीय दादा पाटील हे स्वतः आम्ही जेवण करत असताना मधून फिरायचे. तिथे एक सूर्यवंशी नावाचे एक रेक्टर होते. आता मला नेमकं त्यांचं नाव आठवायचं नाही. सूर्यवंशी नावाचे रेक्टर होते. तर स्वतः त्या वसतिगृहातली मुलं संपूर्णपणे जेवण झाल्याशिवाय कर्मवीर दादा पाटील हे कधीही ते ग्राउंड सोडत नव्हते. हा एक माझ्या जीवनातला एक अविभाज्य भाग मी मानतो अभिमानाचा. कारण ही संस्था खऱ्या एका पित्याप्रमाणे ते तुमच्या जेवणावर लक्ष असून प्रत्येक जण मुलगा जेवतोय का अशा पद्धतीची. हां, कारण मी सांगितलं आताच की प्रत्येक विद्यार्थी हा त्या वसतिगृहातला जेवण केल्याशिवाय ते त्या ठिकाणचं जी बसण्याचं ठिकाण आहे ते सोडत नव्हते आणि सर्व मुलं गेल्यानंतर मग ते जेवण करत असत. म्हणजे हा एक आम्ही स्वतः अनुभवलेला त्यांच्याबद्दलच आहे. कर्मवीर अण्णामुळंच हे सर्व आम्हाला वैभव हे सर्व जे प्राप्त झालेलं आहे ते. कारण खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्था ही खरी बहुजनाची आहे. कारण आम्ही त्या बहुजन घटकामधून आलेलो असताना त्या सर्व बहुजन घटकांचा खरा आशीर्वाद या व्यक्तींचा मिळालेला आहे. आणि म्हणूनच कॉलेजचे प्राध्यापकाबद्दलचंही संभा पाटील सर बोर्डिंगला सुरुवातीला आले होते, तर त्यांनीसुद्धा या वसतिगृहाच्या मुलांना भांडवलकर सर व्यायामाचं महत्त्व जे कोणी लावलं असेल सुरुवातीला तर त्या पाटील सरांनी लावलेलं. जाधव सरांचा मी एक सेकंदात अनुभव फक्त सांगतो की वर्गामध्ये आमच्या इकॉनॉमिक्सला पिन ड्रॉप सायलेन्स वर्ग असणारा म्हणजे फक्त जाधव सरांचं. याला काय, कारण त्या व्यक्तीचं जे ज्ञान असायचं, जी मांडण्याची पद्धत असायची ही एकदम वेगळी होती. म्हणून त्या व्यक्तीबद्दल आम्हाला आदर आहे. आणि संपूर्ण आमच्या मित्रमैत्रिणी असतील त्या कॉलेजचे त्यावेळचे, माझ्या बॅचचे असतील किंवा मागचे पुढचे असतील, त्या सर्व प्राध्यापकांचे, या कर्जत भूमीचे, या कर्मवीर अण्णाच्या भूमीचे सर्वांचे आभार मानतो. आणि परत एकदा मी या आजच्या उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानून धन्यवाद व्यक्त करतो. माझा 1 मिनिटाचा किस्सा आहे. मी दत्ता भांडवलकर 1982चा अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी या दादा पाटील कॉलेजचा पहिला विद्यापीठ चॅम्पियन कुस्तीगीर. तर मी ज्या वेळेला जळगाव या ठिकाणी
कुस्तीला गेलो त्यावेळेला नगर जिल्ह्यातून मी एकटाच होतो आणि ह्या कॉलेजचा एकटाच. तर मला पाटील सर म्हणले मी काय तुझ्याबरोबर येणार नाही, पण तुला जी एक आयडिया देतो त्यावर तू विद्यापीठ होशील. मला त्यांनी एकच सांगितलं की तुला जे येतं ते कोणालाच सांगू नको, आणि तुझा जो डाव आहे पेटेंट त्याच्यावरच तू जिंकणार. तर एवढं सांगतो की मी माझ्या निकाल्या एका डावावर जिंकलो आणि 6 बायफॉल कुस्त्या मारल्या. आणि ज्यावेळेला मी एकटा असल्यामुळे माझा अख्खा ड्रेस बॅग चोरी गेली. मला यायला तिकडं ड्रेस विकत घेतला मी, तो बी चुरगाळला. इथं पाऊस झाला, पावसात भिजला आल्यानंतर हा माझा बाबुराव शिंदे मित्र, तर याचा शर्ट घालून माझी चांदीची गदाची मिरवणूक होती, तर याच्या शर्टवर ती मिरवणूक मी अटेंड केली. तर अशा पद्धतीने मला माझ्या जीवाभावाच्या मित्राच्या निमित्ताने काहीही कमी पडलं नाही. हे कर्मवीर अण्णाच्या भूमीमध्ये जी गरिबाची मुलं पुढे गेली त्यामध्ये माझं एक 100% नाव आहे. अतिशय म्हणजे मन हेलवणारा किस्सा दत्ताभाऊंचा आहे. अजूनही काही माजी विद्यार्थी आहेत, आपण त्यांची संवाद साधूया. या बरं, कसं वाटतंय आज 40 वर्षांनी दादा पाटील महाविद्यालयामध्ये आलाय, काय अनुभव वाटतो? खरंच तर ही इच्छा खूप दिवसापासून होती की आम्ही सगळे मित्रमंडळी 84ला पासआउट झालोत आणि अद्यापर्यंत एकमेकाला भेटलो होतो, मोजकेच लोक भेटलो होतो. आणि मग 2-3 महिन्यापूर्वी अशाच प्रकारे एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही क्लोज आलो एकदम. आणि मग डोक्यात कल्पना आली की आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं हा आजचा दिवस आहे, ही एक प्रकारची पर्वणी आहे आम्हा सगळ्यासाठी आणि पुढच्या जीवनामध्ये आनंद देणारी घटना आहे. आणि आत्तासुद्धा आम्ही इतके आनंदी आहोत की याची कल्पना करू शकत नाही, कारण मी ग्रुपमध्ये असलेल्या 125 लोकांशी बोललेलो आहे. म्हणजे सगळ्यांशी माझा सुसंवाद होता आणि ग्रुपवर सुद्धा सगळ्यांच्या पोस्टला लाईक करत होतो, कारण की सगळे यावेत ह्या मागचा उद्देश होता. आता इथून पुढे मात्र मी थोड्या ग्रुपवरती इन्स्ट्रक्शन टाकेल की काय पोस्ट टाकायच्यात काय टाकायचे नाहीत वगैरे. पण याच्यापूर्वी ज्या टाकल्या गेल्या होत्या तर त्या मी डिलीट करत होतो, कोणाला काही न म्हणता. पण आता इथं पुढं खूप एक जीव ग्रुप झालेला आहे. आता ग्रुप आमचा एक जीव झालेला आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आता हे बाइंडिंग काय होणार नाही, कमी होणार नाही, उलट हळूहळू वाढत जाईल. की जे आता न भेटलेले मित्रमंडळी भेटतील आता, आणि पुढच्या वर्षी मला वाटतं कदाचित त्यापेक्षा मोठा मेळावा असेल, मोठा स्नेह मेळावा असेल. अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. गोसावी सर आलेत, काय वाटतं सगळं एवढं सगळे 40 वर्षांनी सगळे मित्र भेटले? बऱ्याच वर्षांनी म्हणजे 40 वर्षांनी आम्ही एकत्र आलेलो आहोत. बऱ्याच लोकांच्या प्रत्यक्षात ओळखी करून घ्याव्या लागल्या. एवढा चेहऱ्यांमध्ये बदल, सगळा बदल झालेला होता, शरीर प्रकृतीमध्ये झालेला बदल स्वतःहून ओळखी करून घेतल्या आणि 40 वर्षांना भेटल्यानंतर अतिशय आनंद झाला. एक नवी उर्मी जीवनाला मिळाली. आणि या मेळाव्यासाठी ज्यांनी तयारी केली, श्री संजय बैलुमे, सुरेश साळुंके यांनी. तुमचा एखादा किस्सा सांगा. ओके, त्यावेळेसचा महाविद्यालयातला एखादा किस्सा सांगा तुमच्याबद्दल. कुठलाही चालेल, शिक्षकांचा असेल, तुमचा असेल, एखाद्या मित्राबरोबरचा असेल, मैत्रिणीबरोबरचा बी चालेल. असं आठवत नाही आहे. तसं तर मी विद्यार्थी म्हणजे हुशार विद्यार्थी होतो, अभ्यासू विद्यार्थी होतो. बाकी ॲक्टिव्हिटीजमध्ये अजिबात नव्हतो. हुशारीचं सांगा. हुशारीमध्ये पहिल्यापासूनच हुशार होतो आणि वर्गामध्ये मी फर्स्ट होतो. आणि हुशारीमुळे मग TYBL असताना मी CR म्हणून होतो. निवडून चांगल्या मताने मला निवडून दिलं होतं विद्यार्थी मित्रांनी. हाच माझा अतिशय चांगला कॉलेजमधला प्रसंग. ओके. आता खऱ्या अर्थाने इथं सगळ्या माजी विद्यार्थी आहेत दादा पाटील महाविद्यालयाच्या, त्यांना घेऊन सर शेवट तुम्हाला घेईल, शेवटला लास्ट. ओके, कारण आम्हाला शेवट ऐका ना, रंगा गँग काय होती ही शेवट तुमच्याकडून ऐकायचं. जरा इकडे आता ही बाकीची गँग घेऊया, सगळे असे या. यस सर, असं तुम्ही फक्त लेडीज घेऊया. या असं ह्या बाजूला या सगळे, असं या, असं या असं. हां, या सगळे या. हां, यस. बरं, काय वाटतं इतक्या वर्षांनी, आज किती वर्षांनी कॉलेजमध्ये आला? मी आता 41 वर्षांनी कॉलेजमध्ये आलेले आहे पहिल्यांदा. पाऊल ठेवले खूप म्हणजे इतक्या असं की शब्दात सांगू शकत नाही, इतकं भावनाविवश आम्ही झालेलो. आणि सगळे मित्रमैत्रिणी भेटले, अगदी डोळे भरून आले आमचे सुद्धा. खूप सुंदर कार्यक्रम छान झाला आणि सगळे भेटले, एकदम आनंद होता आणि सगळंच छान होतं. म्हणजे
काय किस्सा या त्यावेळेचा आठवतो एखादा, आज आला एवढ्या आठवणीने, काय आठवलंय का एखादा किस्सा सांगा त्यावेळेचा, कोणताही चालेल. काय नाही, मी कबड्डी खेळत होते त्यावेळेला, कबड्डी चॅम्पियन, म्हणजे नेहमीच कबड्डी असायचं, ग्राउंडवरच आम्ही असायचो शक्यतो, आणि पडायचो, धडपडायचो, काहीही व्हायचं, मग मुलं हसायचे आम्हाला. तो एक किस्सा फार मजेशीर होता. तुमची शरीरयष्टी तेव्हाही अशीच होती ना, आता तरी खेळ? मी खेळाडू असल्यामुळे असंच मी पहिल्यापासून अशीच आहे. काय वाटतं आज 40 वर्षांनी आलाय सर्व? खूप खूप आनंद झाला आहे. अगदी 41 वर्षानंतर आम्ही सगळे मित्र भेटलोत, इतका आनंद झाला. आणि ह्याचा आम्ही जवळपास 15 दिवसापासून वेट करत होतो 5 तारखेची. खूप उत्सुकता होती खूप, की एवढे भेटणार. आणि आम्हाला माहिती होतं की आपण ओळखणार पण नाही समोर आलं तरी, कारण पूर्वी बऱ्याच जण असं आमच्या ग्रुपवर सांगितलं होतं बिफोर आणि आफ्टर फोटो वगैरे टाका, समोर आलं तर आपण एकमेकांना भेटणार नाही आहोत. पण तरी पण काही कोणाचे आले, कोणाचे नाही आले, पण शेवटी मग बोलून विचारून आम्ही ओळख करून घेतली. खूप खूप आनंद झाला. असेच आमचे दरवेळेस स्नेह मेळावे पार पाडायचं अशी खूप इच्छा आहे. कॉलेज जीवनामध्ये ज्यांचं दादा पाटील महाविद्यालयामध्ये किंवा त्या कर्जत कॉलेजमध्ये अशी ब्युटी क्वीन अशी चर्चा होती, अशा आहेत, असा उल्लेख मगाशी काही जणांनी बोलताना केला, त्यांच्याशी संवाद साधूया. तर काय वाटतं आता एवढं सगळं माझ्याबद्दल ऐकल्यानंतर असं वाटतं की मी परत कॉलेजला आले की काय, परत ते दिवस मला आठवले सगळे. त्यामुळे खूप छान वाटलं, मस्त वाटलं, छान वाटलं, हो छान वाटलं. सगळे मित्र मैत्रिणी भेटलेत, सगळं मित्रमैत्रिणी सगळे भेटलेत आणि खूप एन्जॉय करतो आम्ही. म्हणजे आत्तापर्यंत आमच्या 3-4 ट्रिप झाल्यात एकत्र, खूप छान एन्जॉय करतो. अगदी खूप म्हणजे फार हसतो, फार मजा करतो, कुणाला काही म्हणतो, म्हणजे अगदी निसर्ग राजापर्यंत. अगदी एका मित्राला निसर्ग राजा म्हणूनच आम्ही चिडवतो, म्हणजे इतकं असं खूप. आणि इतक्या वर्षांनी फार सगळे जवळ आहे, बरोबर, त्यामुळे फार छान वाटतंय, मस्त वाटतं. कसं वाटलं इतक्या वर्षांनी कर्जतला आलात त्याबद्दल सांगा. खूप आनंद वाटला. आणि 42 वर्षानंतर कॉलेजमध्ये पाऊल टाकलं आणि आठवणींचा डोंगर डोळ्यासमोर उभा राहिला की खरंच आपण ह्या कॉलेजमध्ये शिकलो आणि म्हणजे सगळ्या आठवणी एकत्र आल्या, त्यामुळे खूप म्हणजे छान वाटलं, सगळं आनंदी वाटला. पण बरेचसे माझे जे विद्यार्थी होते, म्हणजे आम्ही मित्रमैत्रिणी होतो, ते काही ओळखायला नाही आले, बरेच त्यांच्यात चेंजेस झाले. मला किती जणांनी ओळखलं? मला ओळखलं बऱ्याच जणांनी, काही जणांनी पण नाही ओळखलं. म्हणजे ओळख सांगावं लागत. हो, ओळख सांगा एवढ्या वर्षांनी भेटल्यानंतर, कारण 42 वर्ष म्हणजे खूप कालावधी आहे हा. काय वाटतं तुम्ही समजा इथंच होता पण सगळ्या मैत्रिणी मित्र भेटले? आता हिची जी बॅच होती 81 ते 86चा काळ, आता आम्ही 86ला होतो. माझ्या आधीच्या ह्या बॅचच्या सगळे मुलं मुली होते, परंतु त्यांच्या काही ठराविक पॉईंटमुळं आम्ही आजही त्यांना ओळखलं. उदाहरणार्थ शकुंतला जेवरे ब्युटी क्वीन, नंतर बहिलुमे गायक उत्कृष्ट गायक, नंतर लाला शेटे, त्यानंतर शिंदे लैला, म्हणजे त्या जुन्या आठवणी इतक्या म्हणजे भरभरून आल्या. नंतर रंजना नसते, कोकिळा, म्हणजे त्या सगळ्या आठवणी ह्या मला इतक्या भरभरून आल्या की असं वाटतं आता परत मी ह्या कॉलेजला आहे की काय. म्हणजे असं वाटलं का की त्यावेळेस असताना आपल्या काळात कॉलेजला गॅदरिंगच्या वेळेस फिशपॉन्डचा कार्यक्रम असायचा, फिशपॉन्ड, तो काय आठवला की फिशपॉन्डचा कार्यक्रम असायचा आणि असं वाटलं की आता आपण फिशपॉन्ड टाकावं आणि परत हा कार्यक्रम सुरू करा. तुम्हाला कुठला फिशपॉन्ड पडला होता? मला नाही पडला, पण मी टाकले होते बऱ्याच जणांना. चल, आणि एक गोरे रंग पे इतना गुमान कर, आणि केवड्याच्या पण तिचं नाव नसेल ना? नाव नव्हतं. हा, फॅशन नावाची. वा. आणि त्यावेळेस आमच्या काळात म्हणजे मी 11वीला असताना थोडी परिस्थिती होती आणि त्यावेळेस आम्हाला पास काढण्यासाठी पैसे घेतले जायचे कॉलेजकडून बोनाफाईडसाठी. मी त्यावेळेस अक्षरशः प्राचार्यांना भांडले होते की मला त्यामुळं लय म्हणजे लय क्रांतिवादक, लय परंतु ज्यावेळेस नोकरीला लागले आणि शेटे साहेब असताना मी आले, त्या कल्पना म्हणजे माझ्या नावाने शेटे सरांनी ओळखलं, बघ तू भांडत होती ना पैसे घेते म्हणून, बघ आता हे भव्य. आणि खरंच सगळं बदल झालेला आहे. म्हणजे पूर्वीचं जे कॉलेज होतं त्यात खूप बदल झाला आणि आता खरंच खूप छान असं कॉलेज झालेलं, खूप प्रगती झाली. अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, आम्हाला परत यायला मिळावं आणि स्नेह मेळावा घडावा हीच विनंती. काय वाटतंय? मी जवळजवळ 41 वर्षाने आलो. नाव सांगा. आशा अशोक मुरकुटे, म्हणजे आधीचं इथलं लांगोरे, आशा लांगोरे.
आत्ता समोर कुठे आम्ही 84ला सोडलं, त्याच्यानंतर पहिल्यांदाच कॉलेजमध्ये आलो. परत कधी येण्याची संधीच मिळाली नाही, पण आता आलो तर आता खूप छान वाटलं. खूप सगळे कॉलेजमध्ये पण बराच बदल, कॉलेजमध्ये खूप बदल झाला. कुठली आठवण तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यावर आठवली? आता हे काय मैत्रिणी मित्र सगळे दिसले भेटले, त्याच्यामुळं छान. तुमच्यावर काय स्पॉट वगैरे पडला होता का त्या काळात? सांगा आता, दोघी मैत्रिणी काय टपाल पेटी वगैरे काय काय होतं? केलेला होता. चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी स्वर सजनी. छान. काय आठवलं तर सांगा मला. आता आठवत नाही. 40 वर्ष झाली. मला फिश पॉन्ड आठवला, पण मला चंदा पाटील आणि अजून तिच्याबरोबर दुसरं कोण होतं ते आठवेना, पण तो फिश पॉन्ड असा होता की दोघींची जोडी म्हणजे जसं लाईटच्या खांबाला पत्र्याची पेट. फिश पॉन्ड एक नाम तेरा आंबा आहे, दिखने में तू लंबा आहे, नाम तेरा आंबा आहे, आणि काय गाय वासरू नका विसरू, असा एक फिश पॉन्ड टाकलेला होता. तुम्ही टाकला? दोघे जणी खूप मैत्रिणी असायच्या जवळ. आम्ही प्राध्यापकांना पण टाकायचो त्यावेळेस. काय वाटतं मॅडम, इतक्या दिवसांनी सगळेजण? खूप आनंद झाला सगळ्या मैत्रिणींना भेटून. एक मैत्रीण होती, आम्हाला फिश पॉन्ड आला होता, सीता और गीता अप्रोच. सीता और गीता अप्रोचला आठवतं 12वीला. छान वाटलं सगळं प्रिन्सिपल सरांना एकमेव माझा फिश फंड होता. खोत सर होते त्यावेळेला प्रिन्सिपल. येथे ओशाळला कंगवा असं मी फिश फंड त्यांना टाकला आणि सरांना स्टेजवर बोलवलं. मी घाबरून गेले ना. आता म्हणलं काय होतंय कोणास ठाऊक. म्हणलं दुसरं कोणाच तरी असेल, पण काही नाही, एकच फिश फंड होता सरांना फक्त, आणि तो माझा होता. मला एवढी भीती वाटत होती सरांची, पण सर काही बोलले नाही. मी म्हटले ज्यांनी टाकला असेल त्यांनी योग्यच केलेलं आहे, एवढं बोलले सर. कर्जत कॉलेजमध्ये, त्यावेळेचे कर्जत कॉलेज, आताचं दादा पाटील महाविद्यालयामध्ये आता हे रंगनाथ सुपेकर खऱ्या अर्थानं हे प्राचार्य आहेत आत्ताही, परंतु त्या महाविद्यालयामध्ये रंगा गँग म्हणून प्रसिद्ध होती. तर आपण ही रंगा गँग काय आहे, का ओळखली जाते, एवढ्यावरच त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत. काय होती रंगा गँग? रंगा गँग ही फक्त अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची एक विशेष टोळी होती. आम्ही कधीही कोणावर अन्याय करत नव्हतो, पण ज्याच्यावर अन्याय होत होता त्या अन्यायग्रस्त माणसाच्या पाठीशी उभं राहून आम्ही अन्याय करणाराला चोप द्यायचं काम आम्ही करायचो. त्यामुळे रंगा गँग महाविद्यालयात फेमस. त्यामुळे कसं वाटतं आज 40 वर्षांनी 40 वर्षानंतर या महाविद्यालयामध्ये आल्यानंतर आम्हाला आमचे जुने ते दिवस आठवले आणि त्या जुन्या दिवसातून आम्ही फिनिक्स पक्षासारखी भरारी मारून आम्ही आज उच्चपदस्थ अधिकारी झालेलो आहोत. सगळे मित्र भेटले, सगळे मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या, मनापासून आनंद वाटला. कसं वाटतं? बऱ्याच दिवसांची तशी इच्छा होती की 1984ला महाविद्यालयातून पास आऊट झाल्यानंतर जो तो मित्र आपापल्या संसारात म्हणा, व्यवसायात म्हणा, नोकरीनिमित्ताने म्हणा, प्रत्येकजण आपापल्या वाटेने निघून गेलेला होता आणि त्यांना कुठंतरी एकत्र आणण्याचं काम करावं हे बऱ्याच दिवसापासून विषय चालू होता. आणि मग आमची कर्जतमधली सगळीच टीम, मी असेल, बबन भैलुमे असेल, सादिक सय्यद असेल, दत्ता नेवसे असेल, दिलीप कुलकर्णी असेल, सुनील कोटे असेल, सुभाष तनपुरे असेल, लाला शेट्टी असेल, अशी ही सगळी कंपनी यांनी एक विषय घेतला की आपण सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करू, सगळ्यांना भेटू, सगळ्यांना फोन करू, जे जे संपर्कात असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधू आणि त्यांना एक येण्याचं आमंत्रण देऊ. आणि त्याप्रमाणे ज्या प्रत्येकाच्या संपर्कात जे होते त्या सगळ्यांशी संपर्क करून साधारण आज आम्ही या 5 तारखेला जवळजवळ 80 ते 100 लोक, मित्रमैत्रिणी आज या ठिकाणी स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित झालो. प्रत्येकाने आपली ओळख आज करून दिली, कुठं नोकरी केली, कुठं व्यवसाय केला, मुलं काय करतात, कशा प्रकारे शिक्षण झालं, हे सगळं प्रत्येकाने आज कथन केलं. वास्तविक पाहता 1980 ते 84, 85, 86चा काळ म्हणजे प्रत्येकाचीच परिस्थिती
अतिशय हालाकीची, अतिशय नाजूक अशा गरीब परिस्थितीतून ही सर्व मित्रमंडळी आज वेल सेट प्रत्येक क्षेत्रात झालेल्या आम्हाला आज पाहायला मिळालेल्या आहेत. अतिशय आनंदी सगळे आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये अगदी उच्च पदावर ह्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं खूप आनंद आज झाला आणि आज असं शेवटी ठरलं की आज आपण भेटलेलो आहोतच 40, 41, 45 वर्षानंतर आणि भविष्यातसुद्धा जेवढं काय आयुष्य आहे आता इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी आपण भेटतच राहू अशा प्रकारचं एक सगळ्यांनी आज ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे कदाचित 6 महिन्यातून म्हणा, वर्षातून म्हणा, कुठंतरी आम्ही एकत्र येत जाऊ एवढं या निमित्ताने ठरवलेलं आहे. आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांशी जे 40 वर्षांनी महाविद्यालयामध्ये एकत्र आलेत, आपण पाहिलं की अनेकांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात, आपल्या आठवणी त्या ठिकाणी सर्वांनी जागवल्यात. माध्यमिक पातळीवर आपण बऱ्याच वेळा पाहतो की माजी विद्यार्थी एकत्र येतात, परंतु महाविद्यालय जीवन कसं जगलो हे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा 40 वर्षांनी या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अनुभवले. आपण आपल्या चॅनलसाठी या ठिकाणी हे सर्व जे आहे या सर्वांचं जे त्या काळातलं महाविद्यालयीन जीवन आपल्यासमोर मांडलं आहे. जी न्यूज चॅनलसाठी अहिल्यानगरहून गणेश जेवढे. एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जतकरांना मिळणार शुद्ध, नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल. करडई तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार. आरोग्यदायी जीवनासाठी, आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री, अक्काबाई चौक, कर्जत शहर. एक वेळ अवश्य भेट द्या. एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा. आपले तंदुरुस्ती का राज एम प्रकाश.